नमस्कार मंडळी. होळी असो वा गुढीपाडवा असो किंवा कुठलाही खास दिवस, पुरणपोळीशिवाय सण पूर्णच होत नाही. वेलचीचा सुगंध आणि तुपात भाजलेली मऊ लुसलुशीत पुरणपोळी कशी करायची ते आज आपण पाहूयात. कॉटनच्या कपड्याने पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण 1 कप पाणी घेतलेलं आहे. पाणीमध्ये 1 टेबलस्पून हळद घालून आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्या पाण्याने पीठ मळून झाल्यानंतर त्याला एक साईडला करून त्यामध्ये आपल्याला 1 टेबलस्पून मीठ, थोडीशी साखर आणि त्यामध्ये पाणी घालून आपल्याला मिक्स करून हा गोळा आपल्याला एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून त्यामध्ये वाट्यामध्ये पाणी टाकून आपल्याला अर्धा तास ठेवायचं आहे. त्यामुळे आपली पोळी सॉफ्ट होते. त्यानंतर आपली डाळसुद्धा भिजलेली आहे. त्यानंतर कुकरला आपल्याला 3 शिट्ट्या लावून घ्यायच्या आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी, 1 कप डाळीसाठी मी 3-3.5 कप पाणी घातलेलं आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून ऑइल घालून घ्यायचं आहे. कुकरचं झाकण लावून आपल्याला 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे. तर बघू शकता इथे आपली डाळसुद्धा शिजलेली आहे. त्यानंतर आपल्याला डाळ चाळणीमध्ये चाळून घ्यायची आहे. आणि जो पाणी उरलेला आहे त्याची आपण कटाची आमटी तयार करणार आहोत. त्यानंतर एका पेल्याने किंवा 1 ग्लासाने आपल्याला पीठ चांगल्या प्रकारे चाळून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आपलं पुरणाची डाळसुद्धा तयार आहे. त्यानंतर ज्या कुकरमध्ये मी डाळ शिजवून घेतली होती त्याच कुकरमध्ये डाळीचं मिश्रण घालून त्यामध्ये 1.5 कप गूळ आणि विलायची, जायफळ आणि सोप आणि साखरचं मिश्रण आपल्याला मिक्सरवर बारीक वाटून घ्यायचं आहे. ते सुद्धा त्यामध्ये घालून आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला पुरण चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता आपलं पीठसुद्धा मळून तयार झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला पुरणपोळी तयार करायला घ्यायची. 1 गोळा घेऊन त्यामध्ये पुरणाचा गोळा टाकून आपल्याला चांगल्या प्रकारे गोळा तयार करून त्याची पुरणाची पोळी लाटून घ्यायची आहे. इकडे तवा गरम करायला ठेवलेला आहे. त्यावर आपल्याला पुरणाची पोळी घालून आपल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायची. आलटून पालटून त्यावर थोडंसं तूप लावून आपल्याला दोन्ही साईडने चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचे. तर बघू शकता इथे आपली पुरणपोळी एकदम टम्म अशी फुगलेली आहे. तर होळी रे होळी पुरणाची पोळी. तर व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.